जर इनोवा क्रिस्टा घेणार असाल तर हा व्हिडिओ पहाच, कारण मार्च 2027 पासून ही गाडी भारतीय बाजारातून गायब होण्याची शक्यता आहे. तर याचं मुख्य कारण आहे कॅफे 3 नियम, जे 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहेत. या नियमांनुसार कार कंपन्यांना त्यांच्या सर्व गाड्यांचे सरासरी कार्बन उत्सर्जन एका विशिष्ट मर्यादेत ठेवावे लागेल. नियमांनुसार 100 किलोमीटरला सरासरी फक्त 3.73 लिटर इंधन वापरले गेले पाहिजे. क्रिस्टाचे शक्तिशाली 2.4 लिटर डिझेल इंजिन आणि तिची मोठी बॉडी यामुळे हे कडक नियम पाळणे टोयोटाला कठीण जात आहे. म्हणून टोयोटा आता इनोवा हायक्रॉस सारख्या पेट्रोल हायब्रिड गाड्यांवर लक्ष देत आहे. सध्या क्रिस्टाची मागणी खूप जास्त आहे, त्यामुळे गाडी बंद होण्यापूर्वी तिची रिसेल व्हॅल्यू अजून वाढू शकते. पण रिपोर्ट्सनुसार मार्च 2027 पर्यंत क्रिस्टाचे उत्पादन पूर्णपणे थांबवले जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? डिझेल क्रिस्टाची जागा हायक्रॉस घेऊ शकेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.